कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये गाळ काढण्याचे काम सुरू असताना महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे एक पोकलेन मशीन भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडलीय. गेल्या काही महिन्यांपासून जगबुडी नदीतील गाळ काढण्याचे काम जलसंपदा विभागामार्फत सुरू असून हे काम भरती आणि ओहोटीच्या वेळेनुसार केले जाते. भरती सुरू होण्यापूर्वी नदीपात्रातील सर्व यंत्रसामग्री सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक असते. मात्र आज भरती सुरू होण्यापूर्वी इतर पोकलेन मशीन मटन मार्केट शेजारील रस्त्यावर सुरक्षितपणे आणण्यात आल्या, परंतु एक पोकलेन मशीन नदीपात्रातच राहिली. काही वेळातच भरतीचे पाणी वेगाने वाढल्याने ही मशीन पूर्णपणे पाण्याखाली गेली. या घटनेमुळे कामाच्या नियोजनाबाबत आणि भरती ओहोटीच्या वेळेचा योग्य अंदाज घेण्यात त्रुटी राहिल्याची चर्चा सुरू झालीय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पोकलेन मशीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. संबंधित यंत्र बाहेर काढण्यासाठी आता विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.